आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना आक्रमक. वाईत महावितरणला ठणकावले. वाई तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा अखंड वीज पुरवठा मिळावा, तसेच ओव्हरलोडमुळे वारंवार नादुरुस्त होणारे ट्रान्सफॉर्म तातडीने बदलण्यात यावे या मागण्यांसाठी शिवसेना उभाटा वाई तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक देत ठणकावले. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रशासनाचा जाब विचारण्यात आला. तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी 63 केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्म कार्यरत आहेत, मात्र त्यावर 100 केव्हीपेक्षा अधिक भार पडत असल्याने ट्रान्सफॉर्म जळणे किंवा बिघडण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय बहुतांश वेळा रात्री वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा धोका पत्करून शेतात जावे लागते. त्यामुळे जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून या गंभीर परिस्थितीमुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रमुख मागण्या: शेती पंपासाठी दिवसा सलग वीज पुरवठा, 63 केव्ही ट्रान्सफॉर्मऐवजी 100 केव्ही आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्म बसवणे, नादुरुस्त ट्रान्सफॉर्म तातडीने दुरुस्त करणे. यावेळी तालुका प्रमुख दत्ताबापू इथापे यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की शेतकरी आधीच विविध संकटांना सामोरा जात आहे. त्यात महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे रात्री अपरात्री शेतात जावे लागते. ओव्हरलोडमुळे ट्रान्सफॉर्म वारंवार बंद पडत आहेत. ही परिस्थिती तात्काळ सुधारली नाही तर तीव्र आंदोलन उभारले जाईल. यावेळी तालुका प्रमुख दत्ताबाबू इथापे, माजी उपजिल्हा प्रमुख हनुमंतराव वाघ, ज्येष्ठ नेते विजय बडे, माजी शहर प्रमुख अरुण सावंत, संतोष सकुंडे, तुळशीदास पिसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान महावितरणकडून या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.